सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत। संध्याकाळच्या वेळेस मी हे असं सगळं झाडून घेत असते लक्ष्मी यायच्या आधी, म्हणजे दिवस मावळायच्या आधी। तर आता मी हे सगळं झाडून घेतलेले आणि आता वाजलेले संध्याकाळचे 5 आणि मला आज केसांसाठी बनवायचं आहे तेल। तर तेल बनवण्यासाठी ना कढीपत्ता न्यायला आलेली आहे आणि हा कढीपत्त्यावरती ना आमच्या जरा डाग पडलेले आहेत, त्याच्यामुळे ज्या कढीपत्त्यावरती डाग नाहीत असा कढीपत्ता मला घ्यायचा आहे। तर तसा कढीपत्ता मी शोधत होते आणि तसा कढीपत्ता मला मिळालेला आहे। खालच्या साईडला आहे ना थोडे कढीपत्त्यावर डाग पडलेले आहेत आणि त्यानंतर मला थोडीशी जास्वंदाची फुलंही घ्यायची आहेत। तर ही जास्वंदाची फुलं अशी आमची ही जास्वंदाची फुलं झाड आहे, तर त्याची फुलं भरपूर आलेली आहेत। तर ती मी जास्वंदाची फुलंही घेतलेली आहेत। जास्वंदामध्ये ना खूप प्रकार आहेत, म्हणजे वेगवेगळ्या कलरच्या जास्वंदी आहेत। गुच्छाची जास्वंद असते, पण अशी जास्वंद असते ना तीच तेलामध्ये वापरतात, कुठलीही म्हणजे दुसऱ्या जास्वंदाची फुलं वापरत नाहीत। तर मी ही देशी जास्वंदाची फुलं आहेत, तर तीच मी तेलामध्ये वापरते। आणि माझे कपडे सकाळी धुतले होते तर ते काढून आणायचे राहिले होते, त्यामुळे कपडे आता काढून घेतलेले। सकाळी मी लवकरच कपडे धुतले होते, पण आज जरा उशीर झाला कपडे काढायला, त्यामुळे हे कपडे काढून घेतलेले। आणि मुलीला शेतामध्ये जायचं होतं, तसंही आत्ता शेतामध्ये काय नाही आहेच, फक्त ऊसच आहे। केळीची बाग होती तेव्हा शेतामध्ये रोज जाणं व्हायचं, पण ऊस असल्यामुळं काय शेतामध्ये विशेष काही कामं नाहीत, फक्त रामफळं नेण्यासाठीच आम्ही शेतामध्ये जातो। तर ह्या रामफळाला अशी भरपूर रामफळं लागलेली आहेत, काही पक्ष्यांनी खाल्लेली आहेत। तर मी तशीच झाडावरती ती काढलेलीच नाही आहेत, पक्ष्यांसाठी ठेवलेली आहेत। आणि जेवढी पिकलेली होती फळं तेवढीच मी काढून आणलेली आहेत। शेतामधून अशी एक चक्कर मारून आलं म्हणजे संध्याकाळच्या वेळेस छान वाटतं। काहीही औषध न फवारता आलेली फळं म्हणजे रामफळ, सीताफळ एवढीच फळं राहिलेली आहेत। बाकीच्या सगळ्या फळांवरती औषधच फवारावे लागतात, म्हणजे कीटकनाशक हे ते मारावंच लागतं, त्याशिवाय ती काही येत नाहीत। तर अशी ना फळं घेऊन आता आलेलो आहोत आम्ही घरी आणि आता मला काढायचा आहे मुरघास। संध्याकाळच्या वेळेस गाईसाठी असे 1-2 कॅरेट मुरघास काढावा लागतो। दिवसभर जरी गाय शेतामध्ये बांधलेली असली तरी संध्याकाळच्या वेळेस तिला खाण्यासाठी म्हणजे सकाळपर्यंत खाण्यासाठी 2 कॅरेट मुरघास काढावा लागतो। जेव्हा ओलं खायला नसेल गाईला तेव्हा हा मुरघास घालायला बरा पडतो आणि गाई मुरघास चांगला खातात। आम्ही ह्याच्यामध्ये मीठच टाकलेले, इतर काय कल्चर वगैरे टाकलेलं नाही। काही जण आहे ना ह्या मुरघासामध्ये कल्चर टाकतात, पण आम्ही मीठ टाकलेले मोठं आणि त्याच्यामुळं गाई मुरघास चांगला खाते आणि भरपूर पाणी पिते। आणि मिठामुळे ना म्हणजे शेवटपर्यंत हिरवागार राहतो मुरघास। त्या बॅग इतक्या दाबून बसवलेल्या आहेत की खुरप्यानेच काढावं लागतं आणि त्यानंतरच कॅरेट भरून गाई पुढं ठेवावं लागतं। तसा मी ना खुरप्याने काढून घेतलेलं आहे। दिवसभर गाई रानामध्ये बांधलेली असते तरी मुरघास टाकल्यावरती गाई मुरघास चांगला खाते, त्यामुळे आता हा मुरघास टाकून घेतलेला आहे। दिवस मावळल्यानंतर कुठल्याही प्रकारची फुलं किंवा पानं तोडायची नसतात, त्याच्यामुळे मी आधीच ना जास्वंदाची फुलं आणि कढीपत्त्याची पानं तोडून घेतली होती आणि इथं खुर्चीवरच ठेवली होती। मला वाटलेलंच की बाकीची सगळी कामं होईपर्यंत आणि शेतामधून येईपर्यंत वेळ होईल आणि दिवस मावळल्यावरती मला तोडता येणार नाही आणि मला आज तेल तर बनवायचंच होतं, त्यामुळे मी इथं खुर्चीमध्येच ठेवली होती। तर ती मी आता घेऊन आलेली आहे घरामध्ये आणि कढीपत्त्याची मी फक्त पानंच घेणार आहे। कढीपत्ता भरपूर आहे त्यामुळे भरपूर पानं मी घालणार आहे तेलामध्ये आणि जास्वंदाची फुलंही मी भरपूर आणलेली आहेत। केसांसाठी तेल बनवण्यासाठी ही कोरफडही घेतलेली आहे। कोरफड मी ना फ्रीजमध्ये आणून ठेवली होती, आमच्याकडे होती कोरफड, ती जरा काढली आहे, त्यामुळे ही आमच्या ताईंच्या घरची कोरफड आहे। कोरफड ही तेलामधून उकळूनच घ्यायची आहे, त्यामुळे कोरफडीचा वरचा भाग आला तरी चालतोय। त्यामुळे कोरफड मी ही अशी कापून घेतलेली आहे, छोटे छोटे तुकडे करून घेतलेले। केसांसाठी कांदाही खूप उपयोगी असतो आणि त्यात पांढरा कांदा जास्त औषधी असतो, पण पांढरा कांदा काय मिळालेला नाही, त्यामुळे घरामध्ये जो लाल कांदा होता तोच मी घेतलेला आहे।
इथे मी असा कापून घेतलेला आहे. केसांसाठी तेल बनवण्यासाठी मी हा कांदा कट करून घेतलेला आहे. त्यानंतर हा आवळाही कट करून घेतलेला आहे. ही थोडीशी कोरफडही घेतलेली आहे. 2 चमचे ही जवस आहे. त्यानंतर 2 चमचे ही मेथी आहे आणि हा कढीपत्ता आहे आणि इथं ही जास्वंदाची फुलं आहेत. आम्ही हे तेल घरीच काढून आणले, घरच्या नारळाचे. तेल बनवण्यासाठी मी ही लोखंडी कढई घेतलेली आहे. लोखंडी कढईमध्ये लोह असतं आणि ते आपल्या केसांना मिळतं ह्याच्यामध्ये तेल बनवल्यावरती. त्यामुळे मी शक्यतो तेल बनवण्यासाठी ना लोखंडी कढईच वापरते. आणि मी थोड्या तेलामध्ये ना हे सगळं शिजवून घेणार आहे आणि त्यानंतर जास्त तेलामध्ये म्हणजे थोड्या तेलामध्ये शिजवून घेऊन बाकीच्या तेलामध्ये ते तेल मिक्स करून घेणार आहे. कारण खोबऱ्याचं तेलही खूप पटपट जळतं. हे घरीच काढून आणलेलं खोबऱ्याचं तेल आहे, त्यामुळे थोडासा कलर असा आहे आणि त्याच्यामध्ये मिक्स म्हणजे भेसळ वगैरे काहीच नाही हे ना, त्याच्यामुळे त्याचा कलर असा दिसतोय. तर आता मी हे सगळं म्हणजे आवळा, ही कोरफड, कांदा हे सगळं टाकून घेते. जास्वंदीची फुलं मी जरा जास्तच आणलेली आहेत. घरची जास्वंद आहे त्यामुळे जरा जास्त फुलं आणलेली आहेत. आणि त्यानंतर हा कढीपत्ताही टाकून घेतलेला आहे. ह्या तेलामध्ये कांद्याचे बी टाकतात. कांद्याचे बी केसांसाठी खूप चांगले असतात. त्याचेही केसांसाठी खूप फायदे आहेत. माझ्याकडे काय कांद्याचे बी नाहीत. आता हे मी जे काय आहे ते सगळं टाकलेलं आहे आणि आता मी हे छान असं शिजवून घेणार आहे. आपल्या सर्वांनाच वाटत असतं की केस आपले छान असावेत, लांब सडक असावेत, पण काही कारणामुळं केसांचं आरोग्य बिघडतं आणि मग केस गळती, केसामध्ये कोंडा होणं अशा गोष्टी घडतात. अकाली केस पांढरे होतात. तर अशा वेळेस आहे ना, असं तेल बनवलं म्हणजे केस एकदम छान राहतात. आठवड्यातून एकदा तर या केसांना भरपूर तेल लावायला पाहिजे आणि रात्रभर तेल लावून सकाळी धुतले तरी चालतात. हे तेल बनवताना मी गॅस आहे ना कमीच ठेवलेला आहे आणि मधून अजून मी हे असं आहे ना खालीवर करून घेते. सगळं तेलामध्ये बुडलेलं आहे, पण तरीही असं खालीवर करून घेतलं म्हणजे ना सगळं व्यवस्थित शिजलं जाईल तेलामध्ये. अजून कलर बदललेला नाही. हे छान असं शिजलं की मग मी गॅस बंद करणार आहे. ह्या तेलामध्ये मी आवळा, कढीपत्ता, फुलं हे जे काय टाकलेले ते आता सगळे ना असं त्याचा कलर बदललेला आहे. त्यामुळे मी आता गॅस बंद करणार आहे. आणि हे असं तेल छान असं तयार झालेलं आहे. तेलाचा वासही चांगला येतोय. कांदा टाकलेला आहे त्याच्यामुळे तेलाचा वास बदलेल असं वाटलं होतं, पण तेलाचा वास काय बदललेला नाही. तेलाचा वास छान असा येतोय. आता हे तेल थंड झाल्यानंतर मी बाटलीमध्ये भरून ठेवणार आहे.